हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सर्व? आय होप एकदम मस्त असणार आहे. आपण बी फार्ममध्ये तुमचं सेकंड सेमिस्टरचा क्वेश्चन आन्सर टाईप बघत होतो, बरोबर की नाही? क्वेश्चन कसे विचारला ते सगळं आपण बघत होतो. आज आपण बघणार त्याच्यावरचे काही जे क्वेश्चन आहेत, इम्पॉर्टंट क्वेश्चन जे पण आहेत ते बघणार. आणि हे क्वेश्चन रिपीटेड झालेत काही वेळेस, तर जे पण मी तुम्हाला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सांगेल ते तुम्ही कंपल्सरी करायचे क्वेश्चन. ओके, चला आता आपण स्टार्ट करूया. आणि हो, काही क्युरियस तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात. आणि जर चॅनल नवीन असणार तर चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका. चला आता आपण स्टार्ट करूया. आता बघा, तुमचा जो सेकंड सेमिस्टरला आहे त्याचा जो सब्जेक्ट आहे त्यामध्ये तुम्हाला जे तुमचं युनिट फर्स्ट आहे, बरोबर, त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे डिस्क्राईब अँड डिटेल कॉजेस ऑफ सेल इंजुरी, याच्यावरती हमखास क्वेश्चन विचारला जातो. किंवा तुम्हाला याच्यावरती किंवा म्हणजे ह्या प्रकारे विचारलं किंवा ह्या प्रकारे विचार डिस्क्राईब द मेकॅनिझम ऑफ द रिव्हर्सिबल अँड इनरिव्हर्सिबल सेल इंजुरी म्हणून विचारलं जाऊ शकतो. ठीक आहे, तर थोडंसं घुमवून फिरून विचारलं तरी पण ते तुम्हाला आन्सरिंग करता आली पाहिजे. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे एक्सप्लेन द मेडिटर्स ऑफ आणि हे बघा, याच्यामध्ये जे क्वेश्चन आहेत, कारण की तुम्ही इन्फ्लॅमेशनचं करणार आहेत तेव्हा तुमच्यासोबत याच्यामध्ये बघा काही आहेत ते काही टाईपचे प्लाझ्मा पण आहे, ॲक्यूट इन्फ्लॅमेशन वगैरे आहेत की नाही, मेडिटरचे जे पण आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. ओके, म्हणजे तुम्ही एक क्वेश्चन करता त्याच्यामध्येच त्याची टाईप पण येतात, तर तो तुम्ही जस्ट विचारला जाऊ शकतं की एक्सप्लेन द मेडिटर ऑफ द इन्फ्लॅमेशन, किंवा त्याला जर ऑर म्हणून तुम्हाला डिस्क्राईब द व्हेरियस टाईप ऑफ द प्लाझ्मा डिराईव्ह द मेडिटर आणि ॲक्यूट इन्फ्लॅमेशनमध्येच काय ते जस्ट विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, ह्या प्रकारे. नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये तुम्हाला जस्ट विचारलं जाऊ शकतं की डिस्कस द केमिकल मेडिटर. मी तेच बोलले ना, जे पण असणार आहेत की तू त्याचे टाईप पण विचारले जाऊ शकतात. ओके, केमिकल मेडिटर इन्व्हॉल्व इन द इन्फ्लमेशन. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 4 ते तुमचा डिफाईन बेसिक प्रिन्सिपल वाउंड हेलिंग इन द स्किन. तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि याच्यावरती हमखास क्वेश्चन विचारला तो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, व्हेरी IMP क्वेश्चन आहे, कारण की विचारला गेलेला आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला क्वेश्चन तुमच्याकडे क्वेश्चन बँक असेल किंवा जे पण तुमचे क्वेश्चन असतात, काही क्वेश्चन 80% क्वेश्चन काय होतात की जे रिपीटेड होतात. ओके, कारण की सगळ्या स्टुडंटसाठी क्वेश्चन पेपर असते, तर त्याच्यामध्ये काही क्वेश्चन जे असतात ते भरपूर वेळेस विचारले गेलेले असतात. ठीक आहे, एखाद्या वेळेस बाय चान्स एखाद दोन क्वेश्चन राहू शकतो, पण मोस्ट ऑफ करून तेच क्वेश्चन थोडेफार प्रमाणात रिपीटेड केले जातात किंवा जस्ट घुमवून फिरून विचारलं जाऊ शकतात. ठीक आहे, तर कन्फ्युजन होऊ नका. ओके, ज्या प्रकारे एकदम वेगवेगळ्या प्रकारचे जसे विचारले ते पण टाकले आहेत. ओके, आणि तुम्हाला लक्षात येऊनच जाईल की याचा आन्सरिंग काय. ठीक आहे, नेक्स्ट 5th क्वेश्चन आहे की डिफाईन द ॲडॅप्टिव्ह चेंजेस इन सेल इंजुरीवरती विचारलं जाऊ शकतं. त्यालाच ऑर म्हणून तुम्हाला जस्ट विचारलं जाऊ शकतो की व्हॉट इज द सेल्युलर ॲडॅप्टेशन म्हणजेच काय, किंवा डिस्कस द ॲट्रोफी अँड हायपरट्रोफी विथ द एक्झाम्पल म्हणून तुम्हाला डिस्कस करायला लावला असेल. ठीक आहे, आणखी एक क्वेश्चन आहे की तो म्हणजे टीचर डिफरन्शिएट द इंटरेस्टिंग अँड एक्सटेन्शिंग पाथवे ऑफ द, व त्याच्यावरती पण तुम्हाला एक क्वेश्चन विचारला होती. ठीक आहे, नेक्स्ट तुमचा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन तो म्हणजेच द कंपोनंट, डिस्कस द कंपोनंट अँड टाईप द फीडबॅक सिस्टम. तुमचं चॅप्टर्स त्याच्यावरती, बरोबर की नाही, तर तुम्हाला त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तुमचं युनिट नंबर 2 आहे. युनिट नंबर 2मध्ये तुम्हाला एक्सप्लेन द पॅथॉलॉजी ऑफ द अस्थमावरती विचारला जाऊ शकतो, तो पण व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे तुमचा डिफाईन द ऑफ द ॲक्यूट अँड क्रोनिक रेनल फेलियर वरती पण विचारलं जातं, व्हेरी व्हेरी IMP क्वेश्चन आहे. ठीक आहे, दोघी पण क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि जर तुम्हाला एक्सप्लेन केलं की एक्सप्लेन द पेथॉलॉजी ऑफ द तुम्हाला CHF विचारलं जातं किंवा आणि वगैरे ते जे पण असणार आहे ते तुमच्या शॉर्ट नोट्समध्ये विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे तो पण IMP आहे. तो म्हणजे की डिफाईन द व्हेरियस फॅक्टर कुठले इन्व्हॉल्व आहे इथं द हायपरटेन्शनमध्ये. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्ही सांगणार की इथं पॅथोजेनेसिस म्हणजेच काय, की म्हणजे तुम्हाला तोच अर्थ झाला की कॉजेस, त्याचं मेकॅनिझम काय असू शकतं, टाईप म्हणजे तेच असणार याच्यामध्ये. ठीक आहे, ते तुम्हाला कम्प्लिटली डिस्कस करायचं आहे इथं. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये विचारलं की हायपरटेन्शनचं तुम्हाला कुठले फॅक्टर इन्व्हॉल्व आहेत वगैरे ते राईट डाऊन करायचे. ठीक आहे, आता युनिट नंबर 3 मध्ये तुम्हाला माहिती की त्याच्यामध्ये टाईप वगैरे पॅथोजेनेसिस ऑफ द डायबिटीज मिनिट, हा तर सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन, कारण की कुठेही विचारला गेलेला आहे. मोस्ट ऑफ तुम्ही MSCला पण MSCचे पण क्वेश्चन बँकमध्ये पण हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ठीक आहे, तर एक्सप्लेन द ते जे इथं पण
इथिओलॉजी म्हणजेच काय तुमचे कॉजेस आणि मेकॅनिझम वगैरे आहेत ते, त्याचे टाईप वगैरे, पॅथोजेनेसिस ऑफ द डायबिटीज वरती तुम्हाला डिस्कस करा. व्हेरी आयएमपी क्वेश्चन आहे. जर शॉर्ट नोट्समध्ये तुम्हाला स्ट्रोक विचारला जातो किंवा डिफरंट टाईप ऑफ द काय सांगितलं इपिलेप्सी एक्सप्लेन इट्स पॅथोजेनेसिस, याच्यामध्ये पण ते झालं ना, स्ट्रोकचे जे पण टाईप असणार आहे ते झालं ना याचा अर्थ, पण तो झाला स्ट्रोक. हा विचारला शकतो का, हा विचारला शकतो. ओके, तो पण एकच क्वेश्चन आहे. नेक्स्ट तुमचा की डिफाईन द पॅथॉलॉजिस्ट ऑफ द पार्किन्सन डिसीज जो पण असणार आहे तो विचारला जाणार आहे. म्हणजे याच्यात जे पण डिसीज आहे तुमचे आले की एक पेप्टिक अल्सरचा पण आहे. ओके, अजून म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये जे डिसीज आहे बघा 4-5 दिलेले आहेत ते तुम्हाला डिस्कस करायचे. ठीक आहे. एक ते तुमचा की डिटेल अँड अबाउट द प्रेझेन्स ऑफ द सिकल सेल ॲनिमिया ह्याच्यावरती विचारला, तो तुम्हाला प्रॅक्टिकलला पण आय थिंक असणार आहे, बरोबर की नाही. मेगा ब्लास्टिक ॲनिमिया, आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया म्हणजेच काय, हे सगळं तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चनमध्ये विचारलं जाऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमचं युनिट नंबर, तुमचं आहे 5th नंबरचं युनिट आहे, सॉरी 4th नंबरचं युनिट. त्यामध्ये पण आणि हो, जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते केलेच पाहिजे, कारण की थोडेफार हे विचारले गेलेले आहेत क्वेश्चन आहे ते थोडेफार येऊ शकतात. ठीक आहे, त्यांचे चान्सेस असतात येण्याचे. ओके, आता युनिट नंबर जे 4 आहे त्यामध्ये तुम्हाला विचारलं जातं की डिफाईन द पॅथोजेन पॅथोजेन्स ऑफ द रिमोटिन ऑर्थोमेट्स, डिफाईन द कॅन्सरवरती पण एक क्वेश्चन हमखास विचारला जातो की एक्सप्लेन द ऑफ द कॅन्सरवरती, त्याच्यावर डिस्कस करायचे कॉजेस अँड ट्रीटमेंट मेकॅनिझम वॉट एव्हर जे काय असणार आहे ते. ओके, तर तुमचा जर जास्त मार्काचा क्वेश्चन आहे तुम्हाला तिथं लक्षात येऊन जायला पाहिजे की याच्यावरती आपल्याला काय काय एक्सप्लेन करावं लागणार आहे. ओके, नेक्स्ट आहे तुमचा की एक हाय ना, त्याला ऑप्शन म्हणून कॅन्सरला ऑप्शन म्हणून तुम्हाला विचार की एक्सप्लेन द व्हेरियस टाईप ऑफ द ट्यूमर, कुठल्या प्रकारचे ट्यूमर्स आहेत वगैरे, ते त्याच्यामध्ये आपलं हे होऊन जातं, बरोबर की तुमचा जे पण असणार जे पण ट्यूमर्स वगैरे ते कॅन्सरचे म्हणजे जे पण असणार आहे कुठल्या प्रकारचं कॅन्सर वगैरे आहे ते सगळं त्याच्यामध्ये येणार आहे. ठीक आहे. आता काही शॉर्ट नोट्स आहे त्यामध्ये ते विचारायचं की हेपॅटायटिस, आर्टोब्रोसिस, इन्फ्लॅमेटरी बॉल डिसीज वगैरे काय आहे त्याच्यावरती डिस्क्राईब केलेलं असेल किंवा शॉर्ट नोट्स राईट डाऊन करायला लावले असेल. ठीक आहे. याच्यामध्ये आणखी क्वेश्चन हे जे तर क्वेश्चन बँक जे तुम्हाला याच्यामध्ये कन्फ्युजन होण्याचं काही कारण नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट तुमच्याला लास्ट नंबरचं चॅप्टर आहे. ठीक आहे, चॅप्टर आहे त्यामध्ये तुम्हाला जर काही व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन ते म्हणजे राईट द डिटेल नोट्स ऑन द ट्युबरोसिस एक्सप्लेन, तो पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे. एक्सप्लेन द फेल्युअर ऑफ द एड्सवरती विचारला जाऊ शकतं. राईट द शॉर्ट नोटमध्ये तुम्हाला युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजेच काय की UTI शॉर्ट फॉर्ममध्ये झाला त्याच्यावरती तुम्हाला एक क्वेश्चन विचारला शकतो. ठीक आहे. डिफाईन द पॅथोजेनेसिस ऑफ डिप्रेशन, तुम्ही हे क्वेश्चन जरी तुम्ही थोड्या प्रमाणात करून गेलेत ना तरी पण तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आहेत. मोस्ट ऑफ करून तुमचे इथं भरपूर क्वेश्चन तुमचे काय होऊन जातात रिमाइंड म्हणजे रिवाईज होऊन जातात. तुम्हाला जस्ट पासिंग पुरता तरी मार्क्स मिळणारच. ओके, काय कन्फ्युजन तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता आणि इंस्टाला फॉलो करा. इंस्टा ID पण शीतल गिरासे. ओके, थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.